आणि कीर्तनाचा महिमा कलियुगामध्ये कीर्तनाचा महिमा या कलिकालावधीमध्ये अनन्यसाधारण आहे। या कलियुगामध्ये कलियुगातल्या तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांचा सुद्धा उद्धार अतिशय सोपा आहे कलियुगामध्ये। अहो इथं उद्धाराचा अधिकार मोक्षाचा अधिकार तुमच्या माझ्या सारख्यांना सुद्धा सहज उपलब्ध झाला। सत्ययुगामध्ये मोक्षाचा अधिकार एवढा सहज सगळ्यांसाठी नाही महाराज। मुक्तीचा अधिकार उद्धाराचा अधिकार एवढा सहज नाही। सत्ययुगाचा विचार केला तर, त्रेतायुगाचा विचार केला तर, द्वापार युगाचा विचार केला तर, पण कलियुगाचा जर का विचार केला तर कलियुगामध्ये ज्या जीवाला धन्य व्हायचं आहे ना त्या जीवाकडून तप घडलं नाही तरी चालतं, किंवा तप केलं तरी सुद्धा जे फळ पदरामध्ये पडत नाही, जे फळ योग साधनेने कलियुगातल्या माणसांच्या पदरामध्ये पडत नाही, जे फळ समाधी प्राप्त करून घेणाऱ्याच्याही पदरामध्ये कलियुगात पडत नाही, ते फळ या कलियुगामध्ये केवळ आणि केवळ भगवंताच्या कथा कीर्तनाने पदरामध्ये पडतं। यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तना। यत्फलं नास्ति तपसा, जे फळ तपाने प्राप्त होत नाही, न योगे न समाधीना, जे योगानेही प्राप्त होत नाही, जे समाधीनेही प्राप्त होत नाही महाराज, न योगे न समाधीना, ते फळ तत्फलं लभते सम्यक्, तत्फलं लभते सम्यक् कलौ केशव कीर्तनात। म्हणून कीर्तन तुमचा माझा धर्म काय आहे या जगात। काल चालता चालता एक वाक्य आलं होतं महाराज, काल का परवा, दोन धर्माचं स्वरूप तसं पाहिला गेलं तर फार मोठं आहे, विशाल आहे। हिताचा विषय चाललेला होता त्यावेळेला, दोन प्रकारचे हित, एक आधिभौतिक हित असतं, एक आध्यात्मिक हित असतं। तसं धर्माचा विचार केला तर एक आधिभौतिक धर्म असतो आणि एक आध्यात्मिक धर्म असतो। आध्यात्मिक धर्म कुणाला लागू होतो? आध्यात्मिक धर्म त्यांना लागू होतो जे स्वतःला भगवंताचा दास मानतात। पुन्हा कालचं वाक्य ऐकू आपण की ज्यांनी गळ्यामध्ये माळ घातलेली आहे ते भगवंताचे दास आहेत, शरणागत आहेत, वैष्णव आहेत असा अर्थ। वैष्णव आहेत, दास आहेत, भक्त आहेत, याचा अर्थ आहे की ते स्वतःला भगवंताचे भक्त मानत आहेत, आणि जे स्वतःला भगवंताचे भक्त मानत आहेत त्यांचा धर्म काय आहे। आता धर्म काय आहे म्हटलं तर प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं उत्तर देण्याची शक्यता आहे, बरोबर की नाही? प्रत्येक व्यक्ती वेगवेगळं उत्तर देण्याची शक्यता आहे, परंतु अध्यात्मशास्त्राच्या किंवा परमार्थाच्या भक्तीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर आपला एकच धर्म आहे महाराज, भगवंताचं कीर्तन करणे हा आपला धर्म आहे, बस, दुसरा आपला धर्म नाही। आणि हाच आपला परम, हा नुसता धर्म नाही बर का, तर भगवंताच्या नामकीर्तनामध्ये, गुणकीर्तनामध्ये, भगवंताच्या भक्तीमध्ये रममाण होणे हा आपला नुसता धर्म नाही, तर हा भगवंताच्या भक्ताचा परम धर्म आहे, परम धर्म आहे। म्हणून मनु महाराज भगवंताचे निष्ठावान भक्त आहेत, कर्दमजी महाराज भगवंताचे भक्त आहेत, देवहूती माता भगवंताच्या भक्त आहेत, म्हणून कपिल नारायणांची कृपा त्यांच्यावरती झालेली आहे। आणि काल कथेला पूर्णविराम देण्याच्या अगोदर शौनकांनी प्रश्न विचारला की मनु महाराजांचा वंश पुढे कसा विस्तार पावला मला सांगा। आता मनु महाराजांचा वंश विस्तार ऐकायची शौनकांना काय इच्छा झाली, आणि मनु महाराजांसारख्या व्यक्तीच्या वंशाचा विस्तार भागवतासारख्या ग्रंथामध्ये का दिलेला आहे, एवढं त्यांच्या वंशात काय झालं, एवढं त्यांच्या वंशाचं महत्व काय आहे,
याला कारण आहे महाराज. ज्या वंशामध्ये भगवंताचे भक्त जन्माला आलेले असतात त्या वंशासारखा पवित्र वंश दुसरा तिसरा कोणताही नसतो. ज्या देशामध्ये साधू संत भगवंताचे भक्त वैष्णव जन्म घेतात तो देश, ज्या मातीमध्ये ज्या कुळामध्ये साधू संत भक्त अवतार घेत असतात, जन्म घेत असतात, ते कुळ कसं आहे? पवित्र ते कुळ, पावन तो देश. 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 जेथे हरिचे दास जन्म घेती, जेथे हरिचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश. जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ, पावन तो देश. पवित्र ते कुळ पावन तो देश. का एखादा लाईट बंद आहे समोरचा? हा, तो चालू करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. सगळ्यांचेच वंश, हा आता सगळ्यांचेच वंश हे पवित्र नाहीत महाराज. सगळ्यांचेच वंश हे शुद्ध म्हणता येत नाहीत. सगळेच देश पवित्र नाहीत आणि सगळेच देश शुद्ध नाहीत. काही काही वंश जे आहेत ते मुळातच अपवित्र आहे, अपवित्र वंश आहे. काही काही कुळ जे आहेत ते मुळामध्ये अपवित्र कुळ आहेत. कुळ कसं पवित्र होत असतं? कुळाला पवित्र करण्यासाठी कारण काय आहे? वंश कसा पवित्र होत असतो? आपला वंश पवित्र व्हावा असं वाटत असेल तर आपल्या वंशामध्ये हरिभक्ताचा जन्म झाला पाहिजे, तर आपलं कुळ पवित्र आहे याची ती शाश्वती आहे, पावती आहे, प्रमाणपत्र आहे. आणि हरिदासाच्या कुळामध्ये, भगवत भक्ताच्या वैष्णवाच्या कुळामध्ये जर का आपला जन्म झालेला असेल तर आपण स्वतःला भाग्यवान मानायला पाहिजे की माझं काहीतरी पुण्य होतं म्हणून मी अशा कुळामध्ये जन्माला आलो की आमचे वडील फार मोठे भक्ती करणारे होते, सदाचारामध्ये जीवन जगणारे होते, असं मंडळी सांगतात ना. आमचे आजोबा वारकरी होते, पंढरपूरची वारी करायची वगैरे वगैरे इतिहास मंडळी सांगतात. असा आमचे पणजोबा असे होते, आजोबा असे आहेत होते, वडील असे होते. फार त्यांना आवड होती कथा कीर्तनाची, भजनाची आवड होती, रोज मंदिरामध्ये भजन करायला जायचे वगैरे वगैरे. आणि त्यांचे आम्ही लेकरं आहोत. आपल्याकडून जरी एखाद्या वेळेला काही होत नसलं तरी सुद्धा आता त्याचं कारण वेगळं आहे, पण आपण कोणाचे आहोत ते सुद्धा फार महत्वाचं आहे.
म्हणून अशा दोन्ही गोष्टींचा विचार आहे. आपल्या कुळामध्ये एकतर भगवत भक्ताच्या कुळामध्ये आपला जन्म झाला पाहिजे, नसता आपल्या कुळामध्ये कोणत्या तरी भगवत भक्ताचा जन्म झाला पाहिजे, तर तो वंश पवित्र होत असतो. आणि अशा पवित्र वंशाचं वर्णन श्रीमद भागवतामध्ये केलेलं आहे, जो वंश विस्तार मनू महाराजांपासून झालेला आहे. म्हणून काल प्रश्न विचारला गेला की मनू महाराजांचा वंश पुढं कशा रीतीनं विस्तार पावला आम्हाला सांगा. कुणाचंही चरित्र भागवतामध्ये नाही महाराज, कुणाच्याही विनाकारण वंशाचा विस्तार, वंशावळी याच्यामध्ये वर्णन करून सांगितली नाही. वंशावळी सांगणारे भाट नाहीत शुकदेवजी महाराज. सामान्य प्रापंचिक सांसारिक माणसांच्या वंशावळी सांगणारे वेदव्यासजी महाराज भाट नाहीत. ऋषी मुनींनी कीर्ती गायली ती फक्त देवाची आणि देवाच्या भक्ताची, बस. दोघांना सोडून दुसरी कोणाची कीर्ती गायन केली नाही. साधू संतांनी कीर्ती गायन केली मुक्त कंठानी, फक्त भगवंताची आणि भगवंताच्या भक्ताची कीर्ती गायन केलेली आहे महाराज, दुसरी कोणाची कीर्ती गायन केली नाही. आणि ज्याला आपली वाणी शुद्ध ठेवायची आहे, ज्याला आपली वाणी पवित्र ठेवायची आहे ना, त्यांनी देवाला सोडून, देवाच्या भक्ताला सोडून, भक्तीला सोडून, नामाला सोडून, संत साधू ग्रंथांना सोडून कुणाचंही महात्म्य, कुणाचीही स्तुती, कुणाचीही कीर्ती आपल्या मुखाने वर्णन करता कामा नये, नसता आपल्या वाणीला दोष लागण्याची दाट शक्यता असते. आपल्याला कुणाची स्तुती करावी वाटली ना, आपल्याला कुणाची गुणकौतुक करावं वाटलं, तर माणसांचं कोड कौतुक करण्यापेक्षा, माणसांची स्तुती करण्यापेक्षा, माणसांच्या गुणांचं वर्णन करण्यापेक्षा महाराज आपल्या वाणीला त्या त्या वेळेला स्वतःला आवरायचं. आणि ज्या वेळेला काहीतरी गुणवर्णन करायची इच्छा होईल त्यावेळेला भगवंताचं गुणवर्णन करायचं महाराज, भगवंताचं गुणवर्णन. काही ऐकायची इच्छा झाली ना, तर फक्त देवाबद्दल ऐकावं आणि देवाच्या भक्ताबद्दल ऐकावं. काही पाहायची इच्छा झाली तर फक्त देवाला पाहावं, देवाच्या भक्तांना पाहण्याचा प्रयत्न करावा. काही बोलायची इच्छा झाली तर भगवंताबद्दल बोलावं, साधू संत ग्रंथाबद्दल बोलावं, महात्म्यांच्या संबंधामध्ये बोलावं. नाकाला सुगंध घेण्याची इच्छा झाली ना, तर कशाचा सुगंध घ्यावा? अहो, आपल्या भगवंताच्या चरणावरती वाहिलेल्या तुळशी पत्राचा सुगंध आपल्या नाकानी घ्यायला सांगितला. हातांना जर का काही कर्म करायची इच्छा झाली तर भगवंताची पूजा करायला सांगितली. पायांना जर का कुठं चालत जायची इच्छा झाली तर हरी मंदिराकडे, हरिधामाकडे, तीर्थक्षेत्राकडे वाटचाल करायला सांगितली, गुरु मंदिराकडे वाटचाल करायला सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं जर का आपल्या प्रत्येक इंद्रियांना रात्रंदिवस काही ना काहीतरी करावंच वाटतं आहे, तर आपल्या इंद्रियांकडून असं काहीतरी करून घ्यायचं महाराज की त्या इंद्रियांकडून सहज पुण्य झालं पाहिजे, सहज पुण्य. त्याला, त्या भगवंताला सोडून, भगवंताच्या भक्ताला सोडून, भगवंताच्या भक्तीला सोडून इतर अन्य काही जर का करण्याचा आपल्या शरीराने प्रयत्न केला तर आपल्याकडून पाप होईल, आपल्याकडून पाप होण्याची शक्यता असते. जे काही कर्म आपल्याकडून घडेल ते कर्म आपल्या बंधनाला कारण ठरण्याची शक्यता असते. म्हणून काहीच देवाला सोडून, देवाच्या भक्तीला सोडून, देवाच्या नामाला सोडून इतर अन्य माझ्या हातून काहीच घडणार नाही, याच्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. गोपाल कृष्ण भगवान की जय. घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे. गोड नाम विठोबाचे, गोड नाम विठोबाचे. घे घे माझे वाचे, घे घे
सुख डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख पहा विठोबाचे मुख घेई घे माझे वाचे घेई घे माझे वाचे घेई घे माझे वाचे तुम्ही आई करे कान तुम्ही आय करे कान माझ्या विठोबाचे गुण माझ्या विठोबाचे गुण घेई घे माझे वाचे घेई घे माझे वाचे घेई घे माझे वाचे मनात तेथे धाव घेई मना तेथे धाव घे राहे विठोबाचे पायी राहे विठोबाचे पायी घेई घे माझे वाचे घेई घे माझे वाचे घेई घे माझे वाचे उपदेश केलेला आहे संतांनी आपल्या इंद्रियांना जिभेला उपदेश केला घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे डोळ्यांना उपदेश केला डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख कानांना उपदेश केला तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मनाला उपदेश केला इकडं तिकडं पळतोच आहे ना रे मना जिथं जायला पाहिजे तिथं जा ना मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी जीवाला उपदेश केला तुका म्हणे जीवा नको मोकलो या केशवा असा उपदेश केलेला आहे महाराज आपणही आपल्या इंद्रियांना असा रोज उपदेश करायला पाहिजे त्याच्याशिवाय आपल्या इंद्रियांकडून ह्या सगळ्या सेवा घडू शकणार नाहीत लक्षात घ्या जरी आपण वर्षाला कथा कीर्तन ऐकत असलो तरी सुद्धा आपल्याला वर्षभर रोज नित्यनेमानी ही साधना करणं फार आवश्यक आहे वर्षभर वर्षाला एकदा जो सप्ताह आपण करतो त्या सप्ताहाचा उपयोग काय आहे तर त्याचा उपयोग त्याचा फायदा एकच आहे महाराज आपल्या मनाला पुन्हा एक वेळेला चालना देण्यासाठी वर्षभरातून एकदा 7-8 दिवसांचा सत्संग सोहळा गावामध्ये झालाच पाहिजे तो कथेच्या माध्यमातून असो तो कीर्तनाच्या माध्यमातून असो वेगवेगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ महात्म्यांच्या प्रवचनाच्या माध्यमातून असो झालाच पाहिजे आणि कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या परमार्थाला पोषक असाच विचार आपल्याला प्राप्त झाला पाहिजे तर सप्ताह तर कथा तर कीर्तन करणं धन्य होत असतं नसता पैशाचा व्यर्थ खर्च होतो लक्षात घ्या आपल्या मनाला आपल्या मनाच्या भूमिकेला परमार्थाची चालना देणारा विचार आपल्याला या ठिकाणावरून प्राप्त होत असतो जसं डिस्चार्ज झालेल्या मोबाईलच्या किंवा अन्य कोणत्या बॅटरीला आपण पुन्हा एक वेळेला रिचार्ज करण्याची सुविधा आहे रिचार्ज करतो त्याच पद्धतीनं मनाला शुद्ध करण्यासाठी त्याच पद्धतीनं मनाला पुन्हा एक वेळेला भगवंताकडे वळवण्यासाठी
सप्ताह, त्यासाठी कथा, त्यासाठी कीर्तन, त्याच्यासाठी महात्म्यांच्या मुखातून प्रवचन रूपाने शब्द तुम्हाला मला ऐकायचे असतात. आणि वर्षभर काय करायचं असतं? रोज नित्यनेमानी थोडा वेळ का होईना भगवंताच्या समोर बसून आपल्या इंद्रियांना सतत 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 हा उपदेश करायचा असतो. सतत सतत आपल्या इंद्रियांना विषयांमधून बाजूला काढून देवाकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा असतो. आणि हेच ज्यांच्या जीवनाचं ध्येय राहिलं महाराज, असाच जीवनभर ज्यांनी प्रयत्न केला, असे ज्येष्ठ श्रेष्ठ भगवत भक्त ज्या कुळामध्ये जन्माला आले, असा मनू महाराजांचा अत्यंत परम पवित्र वंश आहे. आणि या वंशामध्येच प्रगट झालेले आहेत, जन्माला आलेले आहेत भक्त श्रेष्ठ ध्रुवजी महाराज. ज्या ध्रुवजी महाराजांनी आपल्या वयाच्या 5व्या वर्षी 5-5.5 वर्षांचे असताना भगवंताचा सगुण साक्षात्कार प्राप्त करून घेतलेला आहे. अर्थात एवढ्या कमी वयामध्ये भगवंताचं प्रत्यक्ष दर्शन प्राप्त करून घेतलेलं आहे ध्रुवजी महाराजांनी. अशी ध्रुवजी महाराजांची साधना, असं ध्रुवजी महाराजांचं तप आहे. काय साधना केली ध्रुवजी महाराजांनी, काय तप केलं ध्रुवजी महाराजांनी, आणि एवढ्या लहान वयामध्ये ध्रुवजी महाराजांकडून तप कसं घडलं? आपण एवढे मोठे झालो, आत्ताशिक आपल्याला तप काय आहे ते आपण ऐकत आहोत महाराज. आत्ताशिक जप कशाला म्हणतात ते समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे, असं म्हणू आपण. कथेत बसलोय म्हणून. जप काय आहे, तप काय आहे, नामसंकीर्तन काय आहे, ते कसं करत असतात हे समजून घेण्याचा आत्ताशिक आपला प्रयत्न सुरू झाला. एवढं वय निघून गेल्यानंतर आपण आता त्याच्यात उतरलो. आता ज्याला उशीर झालेला आहे महाराज आधीच घरातून निघायला, त्याला किती घाई करावी लागेल? आणि तुमची माझी सगळ्यांचीच गत अशी झालेली आहे महाराज, आपल्याला ज्या गाडीनं जायचं आहे ती गाडी अगोदरच स्टेशनवरून निघालेली आहे, आणि आपण आत्ताशिक घराच्या बाहेर पाऊल टाकत आहोत. बरं, पाऊलही असं टाकत आहोत महाराज, आपण कासवाच्या पावलांनी चालत आहोत. आपलं चालणं कसं? कासवाच्या पावलांनी चालत आहोत महाराज. आणि परमार्थाचं फळच आपल्या पदरात पाडून घ्यायचं असेल, परमार्थच आपल्याला आपल्या जीवनामध्ये करायचं असेल, तर कासवाच्या पावलाने चालून आपल्याला काही होणार नाही. या ठिकाणावरती आपल्याला करावी तातडी परमार्थाची. इथं आपल्याला घाईच करावी लागणार आहे. इथं आपल्याला आळस करून, कंटाळा करून निवांत चालता येणार नाही, कासवाच्या पावलाने चालता येणार नाही. कारण बहुत गई थोडी रही थोडी भी अब जाए रे, अशी अवस्था तुमच्या माझ्या देहाची, शरीराची झालेली आहे. आणि या देहाकडे पाहिला तर, या शरीराकडे पाहिलं तर, या संसार प्रपंचाचा विचार केला तर क्षणाक्षणाला हे शरीर, क्षणाक्षणाला हा देह मृत्यूकडे वाटचाल करतो आहे महाराज. आणि तरी सुद्धा आपण अजूनही परमार्थाचं फळ आपल्या पदरामध्ये पाडून घेण्याचा प्रयत्न करत नाही. मृत्यूकडे आपली क्षणाक्षणाला वाटचाल चाललेली आहे, तरी सुद्धा भगवंताचं मला दर्शन का आजपर्यंत झालेलं नाही याची जराशी सुद्धा खंत आपल्या मनामध्ये नाही. आपण पाहिलं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोणाला स्मरण असेल तर, डोळे असलेले आपण, आपल्याला अजून देव दिसला नाही किंवा देवाला पाहायची इच्छा झाली नाही. आणि डोळे नसलेले सुरदासजी महाराज, हरि दर्शन की प्यासी, अखियां हरि दर्शन की प्यासी. म्हणून ही खंत आपण केली पाहिजे आता. म्हणून आता आपण स्वतःला सावध केलं पाहिजे, जाग केलं पाहिजे. वयोवृद्ध झालेले 88,000 शौनकादी ऋषी सूतजी महाराजांना प्रश्न विचारतात, आम्ही यज्ञ याग तप एवढं सगळं या ठिकाणावरती करत बसलेलो आहोत, छोट्याशा ध्रुवाला भगवंताचं दर्शन कसं झालं महाराज, आम्हाला सांगा ना. कसं तप केलं हो एवढ्या लहान वयामध्ये. इथं आम्हाला जप करायला, काकडा आरती करायला 4 वाजता 5 वाजता पहाटे उठायचं म्हटलं तर आमच्याकडून उठणं होत नाही हो.
थंडीचे दिवस असले की मन म्हणतं जाऊ द्या, थंडी आहे, कुठं एवढ्या पहाटे उठायचं. गरमीचे दिवस असले तर माणूस अजून काहीतरी कारण सांगतं, रात्री फार गरमी झाली, लवकर डोळाच लागला नाही, अंग थोडं दुखतंय, म्हटले आता कुठं लवकर उठायचं, थोड्या वेळ आराम करू. दिवसभर पुन्हा वनवनच आहे. म्हणजे ऋतू कोणताही असो महाराज, आपल्याला आराम करायला कारण बरोबर सापडल्याशिवाय राहत नाही. आणि भजन टाळायला कारण बरोबर सापडल्याशिवाय राहत नसतं. टाळतच आलो महाराज. आजपर्यंत आपण भजन टाळत आलो, सेवा टाळत आलो, उद्धाराचा प्रयत्न टाळत आलो, बाकी सगळं करत आलो. पण एक गोष्ट लक्षात नाही आली आपल्या, ठहरी नहीं ये उम्र भी, ठहरी नहीं ये उम्र भी, ढलती चली गई, ठहरी नहीं ये उम्र भी, ढलती चली गई, ठहरी नहीं ये उम्र भी, ठहरी नहीं है उम्र भी. हम चाहते थे होवे हरि की उपासना, हम चाहते थे होवे हरि की उपासना. दिन रात मगर वासना, दिन रात मगर वासना. चलती चली गई, ठहरी नहीं है उम्र भी, ठहरी नहीं है उम्र भी, ढलती चली गई, ठहरी नहीं है उम्र भी. दुनिया में दिखा सब कुछ, लेकिन मिला न कुछ. दुनिया में दिखा सब कुछ, लेकिन मिला न कुछ. बेबस जवानी हाथ भी, बेबस जवानी हाथ भी, मलती चली गई, ठहरी नहीं है उम्र भी, ठहरी नहीं है उम्र भी, ढलती चली गई, ठहरी नहीं है उम्र भी. सोचा था संभल जाएंगे, सुधरेंगे मगर फिर, सोचा था संभल जाएंगे, सुधरेंगे मगर फिर. गलती पे गलती होती, गलती पे गलती होती, गलती चली गई, ठहरी नहीं ये उम्र भी, ठहरी नहीं ये उम्र भी, ढलती चली गई, ठहरी नहीं है उम्र भी. राजेश श्री राम की इन पर हुई कृपा, राजेश श्री राम की इन पर हुई कृपा. केवल उन्हीं की जिंदगी, केवल उन्हीं की जिंदगी, फलती चली गई, ठहरी नहीं है उम्र भी, ठहरी नहीं ये उम्र भी, ढलती चली गई, ठहरी
आत्तापर्यंत जो भाव आपण ऐकला हाच भाव थोडक्यामध्ये या भजनाचा आहे. आपलं आयुष्य निघून गेलेलं आहे महाराज, आता थोडंसं आयुष्य आपल्या हातामध्ये राहिलेलं आहे. घाई करायची तुम्हाला मला गरज आहे. म्हणून ध्रुवजी महाराजांना अत्यंत लहान वयामध्ये भगवंताचं दर्शन प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला मला अजून दर्शन प्राप्त झालेलं नाही. झालं असेल बसलेल्या भाविकांपैकी कुणाला देवाचं दर्शन, तर त्यांना वंदन आहे महाराज, त्यांना नमस्कार आहे. पण नसेल जर का भगवंताचं दर्शन अजून आपल्याला झालं, जाऊ द्या. प्रत्यक्ष दर्शनाचा विषय थोडासा आपण बाजूला ठेवू. प्रत्यक्ष दर्शन नाही नसेल झालं आपल्याला, स्वप्नात बसलेल्या भाविकांपैकी स्वप्नामध्ये कुणाला देवाचं दर्शन झालं का हो कधी? सांगू नका, मनातल्या मनात हो म्हणा. जर स्वप्नामध्ये का होईना देवाचं दर्शन आपल्याला झालेलं असेल तरी सुद्धा आपण भाग्यवान मानायला पाहिजे स्वतःला. आणि एकदाच दर्शन आपल्याला झालेलं आहे म्हणून आपण आपलं जीवन धन्य झालं असं नाही, तर पुन्हा 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 ह्या डोळ्यांना त्या हरीच्या रूपाचं दर्शन मला पुन्हा पुन्हा स्वप्नामध्ये माझ्या देव आले पाहिजेत, जसे त्यावेळेला आले होते. जर स्वप्न पडलं असेल तर जसं त्यावेळेला भगवंत मला स्वप्नामध्ये दिसले तसं देवाचं दर्शन मला झालं पाहिजे, अशी पुन्हा पुन्हा आपण देवाला प्रार्थना करत राहिली पाहिजे. प्रार्थना जर का आपण देवाला करत राहिलो ना, तर कधी ना कधीतरी भगवंत आपल्याला स्वप्नामध्येही दर्शन देतील. आणि जसं स्वप्नामध्ये परमात्मा दर्शन देतील तसं प्रत्यक्ष हरिदर्शनाचा लाभ तुम्हाला मला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी काय करावं लागेल? आम्हाला कुठं घरदार सोडून जावं लागेल का? आम्हाला कुठं वनामध्ये जावं लागेल का? तपसाधना योग साधना आम्हाला करावी लागेल का? नाही महाराज. त्याच्यासाठी फक्त अखंड संत समागमे धरावी आवडी, 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 करावी तातडी परमार्थाची, 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 नाशिवंत देह जाणार सखोल, नाशिवंत देह जाणार सखोल, नाशिवंत देह जाणार सखोल. आयुष्य खातो काळ सावधान, 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 नाशिवंत देह जाणार सखोल, नाशिवंत देह जाणार सखोल, नाशिवंत देह जाणार सखोल. भगवंताचं दर्शन, भगवंताची कृपा तुम्हाला मला प्राप्त झाली पाहिजे.
कशी प्राप्त होईल त्याच्यासाठी उपदेश केला. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. संतांच्या संगतीमध्ये गेलो जर का आपण, तर संत आपल्याकडून काही करून घेतात आणि संतांनी आपल्याकडून काय करून घेण्यासाठी आग्रह केलेला आहे. याचं एक उत्तर आहे महाराज. नेणती काही टाणा टोणा, नामस्मरणा वाचोनी. संतांनी आपल्याला काही साधन करायला सांगितलं. पहा, लक्षात घ्या, आज आत्ता जे आपण ऐकत आहोत ना, या साधनावरती इथून पुढच्या सगळ्या भक्तचरित्रांचं जीवन अवलंबून आहे. या साधनेवरती इथून पुढच्या सगळ्या भक्त भाविकांवरती, वैष्णवांवरती भगवंताची कृपा झालेली आहे. म्हणून जे साधन संतांनी सांगितलं महाराज, इतर कोणतंही साधन तुमच्या माझ्यासारख्या भक्तांना निदान कलियुगामध्ये तरी सांगितलेलं नाही. मग काही साधन, नेणती काही टाणा टोणा. काही मंत्र सांगितलं नाही, काही यंत्र सांगितलं नाही, काही तंत्र सुद्धा सांगितलं नाही महाराज. मग काय सांगितलं? नामस्मरणा वाचोनी. फक्त नामस्मरण अखंड. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण आनंदाने टाळी वाजवून नाम संकीर्तन करायचं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. ओ राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. ओ राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण जय जय, राम कृष्ण हरी जय जय, राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी जय
राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे पंढरीनाथ भगवान की जय असा सुंदर भगवंताच्या नामसंकीर्तनाचा आनंद रोज आपल्याला घेता आला पाहिजे. कलियुगामध्ये साधू संतांनी हाच उपदेश तुम्हाला मला केला महाराज. तुम्ही खूप खूप काही करण्यापेक्षा रोज 10 मिनिटं जरी असं भगवंताचं रामकृष्ण हरिमंत्राचं नामसंकीर्तन केलं ना तरी सुद्धा खूप मोठा लाभ तुमच्या पदरामध्ये पडेल. हा स्वतः संतांचा अनुभव आहे. खूप नाही काही करायचं हो आपल्याला. जेवढं सांगितलं तेवढं तरी करणं झालं पाहिजे आपल्याकडून. आणि तेवढं सुद्धा जर का आपल्याकडून करणं झालं नाही तर मग भागवतासारख्या ग्रंथाच्या माध्यमातून ध्रुवजी महाराज, प्रल्हादजी महाराजांसारख्या भक्तांचे जे चरित्र आपण ऐकतो ते नुसते चरित्र ग्रंथातच राहतील महाराज. जे चरित्र आपण ग्रंथाच्या माध्यमातून ऐकतो ना ते एक 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 चरित्र आपल्या हृदयामध्ये प्रगट झालं पाहिजे. आणि ते चरित्र आपल्या हृदयामध्ये प्रगट कधी होईल? ज्या वेळेला साधू संत ग्रंथांनी जे आपल्याला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनानुसार 24 तासामधून किती वेळ मला देवाच्या नाम संकीर्तनासाठी देता येतो याचा ज्याचा त्यांनी विचार करायचा. मी उदाहरणाला फक्त 10 मिनिटं सांगितले. आपल्याला 15 मिनिटं बसता येत असेल तर 15 मिनिटं बसायचं, अर्धा तास बसता येत असेल तर अर्धा तास बसायचं. जेवढा वेळ आपल्याला बसता येईल महाराज. कोणी जर का म्हटलं आम्हाला अर्धा तासही बसता येत नाही, 15 मिनिटंही बसता येत नाही, 10 मिनिटंही बसणं आमच्याकडून होत नाही, तुम्ही 5 म्हणताल तर 5 मिनिटंही बसणं आम्हाला शक्य होत नाही, 1 मिनिट म्हणताल तर महाराज काय सांगू तुम्हाला, एवढी धावपळ असते आमच्या जीवाच्या पाठीमागं. सकाळी उठल्यापासून जेच सुरू होतं म्हटले तर रात्र होईपर्यंत काही आमच्या जीवाला दमच नाही. एवढे कामं आमच्या पाठीमागं, एवढे उद्योग, हे झालं की ते झालं की ते झालं की ते. उसंतच नाही आमच्या जीवाला. श्वास घ्यायला वेळ नाही आम्हाला असं म्हणतात माणसं. माणसं काय म्हणतात? आम्हाला श्वास घ्यायला वेळ नाही. मग काय घेतल्या वाचून राहिले का? अहो माणसांचं बोलणंच ऐकावं हो नुसतं आणि कौतुकच पाहावं माणसांच्या बोलण्याचं. आपण काय बोलतो, काय शब्द आपले, श्वास घ्यायला वेळ नाही. बिना घेतल्याचं सांगतोयस का? बिना घेतल्याचं बोलतोय, बिना घेतल्याचा माझ्या समोर आहेस का? तर किती भामटेपणा हो माणसाचा, किती भामटेपणा जीवाचा हा. श्वास म्हणले आम्ही 1 मिनिट सुद्धा भगवंताचं भजन करायला बसत नाही. ज्ञानोबारायांनी सांगितलं जाऊ द्या 1 मिनिट ही खूप झाला. त्याच्यामध्ये किती सेकंद असतात? 60 सेकंद असतात. आणि सेकंदाच्याही खालचे काही सेकंद असतात. त्याला काय, कोणते सेकंद म्हणतात? त्याला मिनी सेकंद असं म्हणतात. तसं आपल्या वैदिक सनातन धर्मशास्त्रामध्ये या वेळेचं एक परिमाण सांगितलेलं आहे. त्या परिमाणामध्ये एक परिमाण सांगितलेलं आहे निमिष. निमिष हे परिमाण आहे. जसं मिनी सेकंद, सेकंद, मिनिट, तास वगैरे तसं निमिष. त्यांनी सांगितलं, म्हटले नाही तुम्हाला 24 तास भजन करता आलं नाही, 24 तासामधून अर्धा तास, 15 मिनिटं, 10 मिनिटं, 5 मिनिटं, 1 मिनिट जरी शक्य नाही झालं तरी सुद्धा मोटके निमिषभरी दे तू जाय. निमिषभर तुम्ही देवाचं भजन करा म्हणतात. आता आपल्याला हे कसं कळेल निमिष म्हणजे किती वेळ? तर त्यांनी सांगितलं ही जी पापणी असते ना, ही पापणी लवण्यासाठी जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळाला निमिष असं म्हणतात.
पहा किती कमाल आहे देवाच्या भजन करण्याची. नुसतं पापणी लवण्यापुरता सुद्धा प्रामाणिक वेळ आपण जर का देवाला दिला तरी देव कृपा करतील आपल्यावर. आता काही अडचण? पापणी लवायला किती वेळ लागतो हो? दिवसभरातून किती वेळेला आपली लवते, बोलताना चालताना आपल्यालाही कळत नाही महाराज पापणी कधी लवते, कधी बंद होते आणि कधी उघडते. इतका तेवढा वेळ शुद्ध प्रामाणिक पद्धतीने जरी आपण देवाच्या स्मरणासाठी दिला तरी हा देह धन्य होईल हो, तरी या देहाचं कल्याण होईल. आणि तेवढं जरी आपल्याला देणं शक्य होत नसेल मग ज्याचं त्यांनी पहा गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणून तेवढं तरी आपल्याला देणं शक्य झालं पाहिजे महाराज. प्रयत्न करून पाहायचा काय पडतं पदरामध्ये आपल्या. प्रयत्न करून पहा. आठवडाभर प्रयत्न करा, 15 दिवस प्रयत्न करा, महिनाभर प्रयत्न करा. संकल्प जर का दृढ असेल आपला तर वर्षभर एक नियम घेऊन पहा. मी रोज सकाळी उठल्याबरोबर सगळी कामं नंतर करेन, अगोदर मी जप करेन म्हणा, नामसंकीर्तन करेन म्हणा, किंवा ज्ञानेश्वरीचं एक पान वाचेल म्हणा, किंवा गाथ्यातला तुकाराम महाराजांचा एक अभंग वाचेल म्हणा. मग कोणी म्हणेल वाचायला आम्ही पुष्कळ वेळेला मनात आलं पण कळालंच नाही, कळतच नाही. मग सार्थ सुद्धा ग्रंथ उपलब्ध आहेत. नाही ओवी कळाली तरी सुद्धा त्याच्या खाली अर्थ दिलेला आहे, तो अर्थ वाचायचा. तेवढा जरी वाचला तरी खूप झालं. नाही काही वाचणं करणं शक्य झालं तर नुसतं नाम संकीर्तन करायचं महाराज भगवंताचं.